सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहण्याची शपथ घेणाऱ्या पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यानेच मानवतेला काळीमा फासणारे कृत्य केले आहे। पुण्यातील कुख्यात बुधवार पेठेतून सुटका करण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या एका बांगलादेशी तरुणीचा सौदा खुद्द महिला हवालदारानेच केल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनीषा पुकाळे यांना निलंबित करण्यात आले असून पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे। काय आहे संपूर्ण घटना? मिळालेल्या माहितीनुसार सुमारे महिन्याभरापूर्वी एक बांगलादेशी तरुणी मध्यरात्री फरासखाना पोलीस ठाण्यात पोहोचली होती। तिने कर्तव्यावर असलेल्या महिला हवालदार मनीषा पुकाळे यांच्याकडे मदतीची याचना केली होती। माझ्याकडून बुधवार पेठेत जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात आहे, माझी सुटका करा आणि मला वाचवा, असे पीडितेने हवालदारांना सांगितले होते। कायदेशीर कारवाई करून तरुणीला सुधारगृहात पाठवण्याऐवजी हवालदार पुकाळे यांनी तिला गुपचूप शुक्रवार पेठ पोलीस चौकीत नेले। तिथे त्या तरुणीच्या कुंटणखाना मालकिणीला बोलावण्यात आले। दोघांमध्ये काही वेळ संशयास्पद चर्चा झाली आणि त्यानंतर हवालदाराने त्या पीडितेला पुन्हा त्याच नरकात जाण्यास भाग पाडले। हा प्रकार पुणे पोलिसांच्या वरिष्ठांच्या कानावर गेल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली। या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले। हवालदार पुकाळे यांनी केवळ कर्तव्यात कसूर केली नाही, तर पोलीस दलाची प्रतिमा प्रचंड मलिन केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले। परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त डीसीपी ऋषिकेश रावले यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मनीषा पुकाळे यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत। पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात आणि तेही पोलीस ठाण्याच्या आवारात असा प्रकार घडल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। अँटी नार्कोटिक सेल आणि वेश्या व्यवसाय प्रतिबंधक कायदे केवळ कागदावरच आहेत का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे।